नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण वाकाव या ठिकाणी उपस्थित आहोत। आता सध्या पूर परिस्थितीप्रमाणे इथल्या ज्या लोकांची परिस्थिती झालेली आहे, रात्रभर झाला। आता हे जे पूरग्रस्त आहेत सगळे महिला जे या ठिकाणी आहेत, पुरुष देखील आहेत, ते सध्या या शाळेत आता आश्रय घेतलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काय भावना आहेत आणि रात्रीची काय परिस्थिती होती ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि नेमका काय प्रकार झाला होता तो आपण आणि रात्रीची काय परिस्थिती होती ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। ताई नमस्कार, आपलं काय नाव आहे? मनीषा बालाजी कुळे। काय परिस्थिती रात्री नेमकी कशा पद्धतीने? बरं, तुम्ही कुठं राहता मग आता? आम्ही तिथं वाकाव रोडला राहतो, नदीच्याकडेलाच आहे वाकाव रोडला। मग आता काय काय नुकसान झालं तुमचं? सगळं पाण्याचं घर गेलंय सगळं आता। बरं, काहीच नाही आणलं, काय असं निघालं। बरं, घरात किती कुटुंब होत? म्हणजे एकूण किती? 5 जण आहे, 2 मुलं ना आम्ही 3 जण। बरं, 5 जण तुम्ही होता? बरं, तर ही आता वाकाव उंदरगाव हे सीना नदीचा पूर जो आलेला आहे सध्या, त्या ठिकाणी हे सगळे विस्थापित झालेले आहेत आणि रात्री अनेक कुटुंब आहेत असे। तुम्हाला काय माहिती आहे का किती कुटुंब असे आता शाळेकडे? सगळे जात आहेत। बरं, सगळे गल्लीचे झाले। साधारणपणे किती, म्हणजे घरं किती असे आहेत की ज्यांना आता या पुराचा तडाखा बसला? बरेच घरं गेलेत तर सध्या तरी ही जी परिस्थिती आहे ही अतिशय वाईट आहे आणि घरात पूर्णपणे पाणी शिरले। काय सांगाल मावशी? आमचं पूर्ण पाणी घरात शिरला। आई आणि मी, मुलगा नाही, हिला कालच्या कोरोनात गेलेला आहे। जमीन नाही, भूमी नाही, सगळं माझा मालटाल सगळं भिजलंय। आम्ही असं नसतो का बसत उठत आई माझी तोर घेऊन आली, मी पण आंधळे, मला पण दिसत नाही। बर, हा, बर, तुमचं नाव काय? माझं नाव गंगाबाई नानासाहेब घोरपडे। बर, मग आता ही रात्री सगळा प्रसंग पाणी अचानक आलं का कसं काय? आणि अचानक आलं। बर, अचानक आलं म्हणून आम्ही शेजारी घर गाठलं तिकडे ढेऱ्यांचं। बर, चढावरलं। बर, तर ही आजी काय सांगाल? हे असं कधी घडलं होतं का ह्याच्या आधी? बर, आता घडले। हा, कापड बिजली लुगडी बिजली माझे जवारी बिजली काय नाही मग पोरगी माझी सवार बसली। तर ही सगळी अशी बिकट परिस्थिती आहे। घरात सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या तर वाहून गेलेल्या आहेत आणि आता जेवढं हाती लागल तेवढंच या ठिकाणी घेऊन आता हे सगळे कुटुंब आलेले आहेत। आता या म्हणजे निश्चित आकडा यांना देखील माहीत नाही, पण सध्या तरी या ठिकाणी जी आता अजून या ठिकाणी काही कुटुंब आलेले आहेत, काही जण आपली आपली व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्ही काय सांगाल आता नेमकं काय परिस्थिती झालेली आहे आता सध्याची, काय सांगाल? मी गणेश खंडेराव कुंभार उंदरगावमधून। ही जी पूर परिस्थिती आलेली आहे ती अचानक सोडलेली आहे यांनी। जर बारेच्यानं उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी असते त्यावेळेस यांनी पाणी दिलं जात नाही आम्हाला कोळेगाव धरणाचं, आणि ऐन टायमाला आमच्याकडे पाणी सोडलं जातं। आमच्या प्रपंचाचं उद्ध्वस्त झालं जातं। आज कुटुंबांचे कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि कुटुंबांचं कितीतरी नुकसान झालेलं आहे। इतकं नुकसान झालं की अतिशय डोळ्यातून सांगता येणार नाही, इतकी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी विचार शासनानं केला जावा आणि इथून पुढं का होईना कमीत कमी आम्हाला उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी असेल त्यावेळेस पाण्याची मागणी असेल त्यावेळेस त्यांनी द्यावी ही विनंती आहे। आमचा जो प्रपंच गेलेला आहे त्याच्यासाठी काहीतरी नुकसान भरपाई मिळण्यात यावी एवढी मी विनंती करतो। तर सध्या तरी आता हे सगळे शेतकरी कुटुंब, महिला असतील, सगळे हवालदिल झालेले आहेत। शासनानं या ठिकाणी काहीतरी मदत करावी आता हीच अपेक्षा आहे। रात्रीत हा सगळा पुराचा तडाखा जो आहे तो आता उंदरगाव, केवड, वाकाव या परिसराला प्रचंड मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि आता सध्याची परिस्थिती आपण या ठिकाणावरून घेतोय।
आता व्हिडिओ चालू आहे. इकडे गेलं ना पाणी पंडित दादा तुमची मुलाखत घेऊ पाणी बच्चू भाऊंचाही पण व्हिडिओ आलता म्हणून सांग. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण माढा तालुक्यातल्या उंदरगाव या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर काल रात्रीपासून हा जो पुराचा तडाखा या भागाला बसलेला आहे, अनेक भागाला सीना नदी काठच्या, त्या संदर्भात आपण आज आढावा घेतोय. आणि आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी असणार आहेत, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे. काय सांगाल नेमकं कालचा हा सगळा पुराचा तडाखा पाहिला तर किती प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, काय सांगाल आता अंदाजे? कालपासून 2 लाखापेक्षा जास्त विसर्ग सीना नदीमध्ये चालू असल्यामुळे अक्षरशः या ठिकाणी जवळजवळ शेकडो एकर जमीन वाहून गेली आहे. अक्षरशः ऊसाची पिकं सगळी वाहून गेली आहेत, ऊसासहित माती सहित सगळी वाहून गेले. जवळजवळ शेकडो जनावर वाहून गेली असती ती. म्हणजे अक्षरशः या ठिकाणी सगळा शेतकरी राजा उद्ध्वस्त झालेला या ठिकाणी दिसून येते. आता साधारणपणे किती कुटुंब स्थलांतरित झालेत किंवा काय नुकसानीचा आकडा ग्रामस्थांच्या चर्चेमधून तुमच्या समोर आलाय का? काय नेमकी परिस्थिती? जवळजवळ 100-200 कुटुंब गावातील बाहेर होती, वाड्या वस्तीवरती राहत होती. ती या ठिकाणी आता जवळजवळ म्हणजे बऱ्याच अंशी बाहेर काढून या ठिकाणी शाळेमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे. आता जे राहिले असतील त्यांना काढायला चालू आहे. पण आता जे शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे ते सध्याच आपल्याला सांगता येणार नाही. ज्यावेळेस पाणी कमी होऊन आपण अंदाज घेईल की हजारो कोटी रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं असेल. कारण आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ऊस कारखान्याला जाण्याजोगा राहिला नाही, कारण अक्षरशः ऊस वाहून गेलाय. त्यामुळे कारखान्याला घालायसारखी स्थितीच राहिली नाही सध्या. आता सध्या तरी कुटुंब कुठले या पुराच्या तडाख्यामध्ये आहेत किंवा काय अशी काय एखादी दुःखद घटना वगैरे समजली का काय, किंवा नेमकं? नाही, सध्याच्याला नायकुडी वस्तीवरती बरीच कुटुंब राहिली होती, परंतु या ठिकाणी आता NDRF टीम आली आहे आणि त्यांनी 100 लोक राहिली होती त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी आभार आहे. आता बच्चू भाऊंचा या ठिकाणी व्हिडिओ कॉल येऊन गेला. बच्चू भाऊनी या ठिकाणी सांगितले की जेवढं त्यांच्याच्यानं मदत करता होईल तेवढे आमचे या ठिकाणी संपर्क प्रमुखाला या ठिकाणी लावून दिले जिल्ह्याच्या, आणि जी नागरिकांना, शेतकऱ्यांना जी मदत करता येईल ती चांगल्या पद्धतीने प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मदत करण्याचं आश्वासन या ठिकाणी बच्चू भाऊंनी दिलेलं आहे. तर सध्या तरी सीना नदी काठावरील उंदरगाव या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. प्रचंड विदारक दृश्य आहेत. शेकडो एकर जमीन असेल ती वाहून गेलेलं आहे. पिकाचं नुकसान आत्महत्यात झालेलं आहे. कुटुंब स्थलांतरित झालेले आहे आणि सध्याची ही सगळी विदारक परिस्थिती आहे. मदतीचा ओघ वेगवेगळ्या संघटनाकडून येतच राहील. मात्र गेल्या 2 दिवसापासून इथल्याची जी परिस्थिती आहे ती आता ही सगळी निसर्गामुळे वडवलेली असली तरी सुद्धा माणूस म्हणून आता जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी घेतली जाते. प्रशासनाकडून सुद्धा मदत पुरवली जाते. आत्ताच आपल्याला यांनी सांगितल्याप्रमाणे NDRFची टीम जी आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून शेकडो कुटुंब जे आहेत ते या पुराच्या धोक्यापासून, पाण्यापासून जो धोका निर्माण होता त्या धोक्यापासून सुरक्षित बाहेर काढण्याचं त्यांनी आपल्याला सांगितले. सध्या तरी उंदरगाव, वाकाव, केवड असा जो भाग आहे सीना नदी काठचा, त्या भागातील जे नुकसान आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं हा नुकसानीचा आकडा कदाचित हा पूर ओसरल्यानंतर बाहेर पडेल. आणि त्यानंतर मात्र शासनानं योग्य ती खबरदारी घेऊन या शेतकऱ्यांना मदत जी आहे ती तातडीने करणं गरजेचं आहे. कारण आता आपण ज्या काठावरती उभा आहोत तो नदीचा भाग जो आहे तो प्रचंड लांब आहे. मात्र पुराचं पाणी जे आहे ते पूर्णतः गावामध्ये या ठिकाणी शिरल्याचं पाहायला मिळते आणि अनेक कुटुंब जे आहेत ते आता उघड्यावरती पडलेले आहेत. सहप्रतिनिधी वीरेन कुलकर्णीसह मी रमेश शिरसट, उंदरगाव. काय पोलीस प्रशासनाचं काय आहे? पोलीस प्रशासन लोक जाऊ द्यायची नाही ती.